गुंड टोळ्या विधानसभेपर्यंत पोहोचल्या। विधानसभेच्या दाराच्या बाहेर काल फक्त चाकू सुरे आणि हत्यार बाहेर काढायची गरज होती आणि काल त्यांच्याकडे त्यांच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारची हत्यारं होती। मोकाच्या आरोपीकडे ही माझी माहिती आहे, ही हत्यारं होती सगळी आणि जितेंद्र आव्हाडांना मारण्याचा कट होता ही सुद्धा पक्की माहिती आहे। पण राऊतसाहेब, आमदारांच्या शिस्तीचं काय किंवा विधान भवनात होत असलेल्या गर्दीचं काय? मी शक्यतो कमी जातो। मी आजच सकाळी माझे आमदार भाऊ आहेत सुनील राऊत आणि माझ्याकडे सकाळी आमदार मिलिंद नार्वेकर आले होते। मी त्यांच्याशी सुद्धा बोललो की मला आतमध्ये जाता येत नव्हतं। माझ्यासारख्या वरिष्ठ खासदाराला मुख्य गेटपासून पायरीपर्यंत, पायरीपासून सगळ्या लॉब्या, हे आमदार खासदार नव्हते, हे कोणी आणलेले लोक आहेत आतमध्ये। मला गर्दीतून मार्ग काढून आतमध्ये जावं लागलं। विरोधी पक्ष नेत्याच्या दालनापर्यंत जाता येत नव्हतं, मला रस्ता मिळत नव्हता। मला इतकी गच्च लॉबी भरली आहे। कोण आहे ते लोक? 280 आमदार आहेत विधानसभेचे, काही अधिकारी आहेत आणि विधान परिषदेचे आमदार आहेत 60। याच्या व्यतिरिक्त ही जी कालची गर्दी होती ही कोणाची गर्दी आहे? ही दलालांची गर्दी। कुठे दलाल आहेत? राज्यसभा आणि लोकसभेत मी 25 वर्ष आहे संसदेमध्ये। संसदेच्या काळामध्ये खासदारांच्या पीएला सुद्धा आतमध्ये त्या लॉबीत मुख्य दरवाजातून प्रवेश मिळत नाही, शिस्त तिथे आम्ही ठेवली। सुरुवातीला आम्ही विरोध केला या गोष्टीला की असं कसं काय, पण नंतर आपल्याला लक्षात आलं की ही शिस्त आवश्यक आहे। जर आम्हाला काम करायचं असेल आतमध्ये तर फालतू गर्दी संसद भवनामध्ये असता कामा नये। पण ज्या पद्धतीचं काल मी हे सगळं पाहिलं चित्र गर्दीचं, हे नियंत्रणाच्या बाहेर आहे देवेंद्र फडणवीसांच्या। त्यांच्याकडलं गृह खातं फक्त विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठीच आहे, राज्याला आमदारांना शिस्त लावण्यासाठी नाही। याचं कारण असं आहे की हे टोळी युद्धातले लोक आहेत सगळे, त्यांच्याबरोबरचे। ही टीम फडणवीस आहे ना, या टीम फडणवीसची चौकशी व्हायला पाहिजे। त्यांच्याकडून हे नियंत्रण होणार नाही, गुंडांना नियंत्रण करणं शक्य नाही आणि तुमच्यामध्ये ह्यांना गोळ्या घालण्याची क्षमता नाही। काल मोकाचे आरोपी जर तुमच्या दालनापर्यंत पोहोचलेले आहेत, ते कोण आहेत? ही नावं तुम्हाला माहीत आहेत। काय कारवाई केली तुम्ही? एक आमदार रात्री 1 वाजता येऊन आव्हाड, हे आंदोलन त्यांना करावं लागतं आहे काही गोष्टीसाठी। हे जे भाजपचे आमदार आहेत सन्माननीय, त्यांची भाषा काय आहे? मग शरद पवार साहेब त्यांच्या कुटुंबाविषयीची भाषा काय आहे? आमच्या सगळ्यांविषयी ती जे वक्तव्य करतात, मग उद्धव ठाकरे साहेब असतील, अन्य कोणी असतील, त्यांच्याविषयी त्यांची भाषा काय आहे? तुम्ही संस्कृतीच्या गोष्टी करतायत ना देवेंद्र फडणवीस, मग त्यांना आपल्या आमदारांच्या जिभेला लगाम घालतायत ना। तुम्ही टीका जरूर करा, पण गेल्या काही दिवसामध्ये हा सद्गृहस्थ सन्माननीय आमदार तुमचा, पवार साहेबांचं कुटुंब असेल किंवा आमच्यासारखे लोक असतील, ठाकरे कुटुंब असेल, हा इतर नेते असतील, त्यांच्याविषयी कोणत्या भाषेमध्ये हा बोलतोय? कौटुंबिक असतील, अमुक असतील, अनेक विषयांवर बोलतो। याला देवेंद्र फडणवीसच्या टीममध्ये असलेला आमदार, त्याला काय इतकी सूट दिली आहे का? मला व्यक्तिगत टीका करायची नाही, पण तुम्ही महाराष्ट्रामध्ये ज्यांनी एक योगदान दिलेलं आहे राज्य घडवण्यामध्ये, मग ते ठाकरे कुटुंब असेल, पवार कुटुंब असेल, अन्य कोणी असतील, त्यांच्याविषयी कोणत्या भाषेमध्ये बोलते आणि भाजपचे लोक टाळ्या वाजवत आहेत? या भाजपचं योगदान काय या महाराष्ट्र घडवण्यामध्ये? मला